दोषीवर शिक्षा होईल, पण एनटीएची काही जबाबदारी आहे की नाही? एनटीएची जबाबदारी आहेच ना, मूळ जबाबदारीच एनटीएची आहे. त्याच्यावर कारवाई होईल. एनटीएचीच मूळ जबाबदारी आहे. त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि भारत सरकारनं आणखी कडक पावलं यामध्ये उचलावीत अशी आमची मागणी आहे. एका विद्यार्थी नगरसेवक नॉट रिचेबल काँग्रेसचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आहे ते मी ऐकलं. मला असं वाटतं की अलीकडं राजकारणामध्ये काही करून जिंकायचं हे जे काही अट्टहास अलीकडं काही लोकांनी बाळगला आहे त्यातून हे सगळं घडतंय. मला कधी कधी प्रश्न असा पडतो की सत्ताधाऱ्यांना म्हणजे विरोधक हे ठेवायचेच की नाही, हाच खरा प्रश्न पडतोय. विरोधकाला इंधनाचा स्टॉक पुरेसा आहे राज्यामध्ये आणि दुसरीकडे टंचाई दिसते, आपण मागणी केलेली आहे. राज्य सरकारचं हे फेक नॅरेटिव्ह आहे. इंधनाचा तुटवडा आपल्या देशात आहे हे मान्य केलं पाहिजे. याच्यावर ज्या उपाययोजना करायला हव्या होत्या त्या केलेल्या नाहीत. अनेक देशामध्ये जवळपास वर्षभराचा साठा हा साधारणतः बफर स्टॉक म्हणून ठेवण्यात येतो. भारत देशामध्ये हाच बफर स्टॉक 8 दिवसाच्या वर नाही. त्यामुळं म्हणजे आता लोकांना सगळं कळतं. त्यामुळं ते काही जरी म्हणत असले, आता मी आजच ऐकलं की सरकारकडनं असं सांगण्यात येत आहे की साठे बाजार होतोय. म्हणजे हा तर संशोधनाचाच विषय आहे. मालच नाही, त्याचा साठा कसा होईल? म्हणजे काय बोलावं आणि कशी दिशाभूल करावी हे सत्ताधाऱ्यांकडनं शिकलं पाहिजे. इंधन बचतीचा पंतप्रधानांनी सल्ला दिलाय, अंमलबजावणी होती असं वाटतं का तुमचं? मला असं वाटतं की देशासमोर जे हे संकट आहे, सरकारनं काही आव्हानं केलेली आहेत जी योग्य आहेत, त्याचं पालन होईल. पण आता काही आव्हानं अशी आहेत की त्यातून ते त्यांचं अपयश झाकण्याचा प्रयत्न करतायत आणि तेही लोकांच्या डोक्यावर त्याचं ओझं व्हायला ते सांगतायत. हेच थोडंसं मला असं वाटतं अजब आहे. नीट पेपर फुटी प्रकरण हे दुर्दैवी आहे. त्याचे धागेदोरे लातूरपर्यंत आलेत, हेच धक्कादायक आहे. या धक्क्यातून अनेक जण अजून सावरलेले नाही आहेत. पण मी माझ्या सामाजिक माध्यमांवर जे मत मी व्यक्त केलं तिथेही मी म्हटलं की एखाद्यानं जर गुन्हा केला तर समाज गुन्हेगार होत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनाच त्या चष्म्यातनं जर आपण पाहायला सुरुवात केली तर ते थोडंसं अन्यायकारक होतं. लातूर पॅटर्न, लातूरचं हे जे काही वैशिष्ट्य किंवा गुणधर्म आहे तो अशा एका म्हणजे अडचणीमुळं किंवा एखाद्या अशा कृत्यामुळं त्याची हानी होणार नाही याची दक्षता आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे.